पोहोचवण्यासाठी YouTube वाहिनीवरती आपल्या हक्काच्या वाहिनीवरती SK एंटरटेनमेंटला जॉईन व्हा आणि या स्पर्धेमधील आजच्या अंतिम दिवसामध्ये येणाऱ्या सर्व मोठमोठ्या सामन्यांचा आनंद लुप्त उठवण्यासाठी आपण देखील या वाहिनीवरती येऊन अगदी सज्ज होऊन पाहायचं आहे। अरबाज पटेल असे स्ट्राइक वरती नाव सांगितले आपण सोफीला पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सागर पंचांकडनं ग्रीन सिग्नल आलाय 20 मिनिटाचा या ठिकाणी आपण टाइम सेट केला 4 षटकांसाठी सामना सुरू केला जाईल पंचांकडनं या ठिकाणी ग्रीन सिग्नल आलाय लेट्स प्ले चला मास्टर सुरुवात करतोय लेट्स प्ले गेम ऑन पहिला चेंडू टाकण्यासाठी सागर आहे सज्ज समोर अरबाज फुलटॉस चेंडू आहे त्याला अगदी स्क्वेअर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये ग्लान्स केले फटक्या पहिला चेंडू सिंगल आले सोफीला आपण पाहतोय पहिला चेंडू फेस करेल बॅटची चायनीज कडे घेऊन चेंडू चालला अगदी शॉर्ट फायनलिंगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी चांगलं क्षेत्रक्षेत्र पाहिलं दीपक धापसी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते आणि चांगला चेंडू अडवला गेला इथे फुल टॉस कन्वर्ट केला चेंडू जाईल का स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या क्षेत्रामध्ये चेंडू थांबलाय लास्ट मोमेंटला चेंडू अगदी बाउंड्री लाईनला जाऊन धडकला आणि चेंडू पहिला चेंडूवर जाईल सीमा पार या डावामधील आलाय पहिला हा दमदार चौकार 4 इथे टॉपेज आहे त्या ठिकाणी दीपकच्या हातामध्ये झेल सुटली आहे इथे मिस्टेक झाली आहे दीपक धापसी त्या ठिकाणी क्षेत्रामध्ये होता त्याच्या हातामध्ये अगदी सोपी सहज पद्धतीने झेल त्या ठिकाणी सुटली आहे लॉलीपॉप दिला होता हातामध्ये असंच म्हणावं लागेल सहज सोप्या पद्धतीने हा झेल सध्या सोडली आहे इथे पहा अपील स्ट्रॉंग अपील पाहायला मिळाली तिथं पंचोन अपील फेटाळले कुठेतरी तिने यष्टानं सोडून जाणारा आउटसाइड दी ऑप्शन चेंडू पाहायला मिळाला चांगली गोलंदाजी इथे करताना पाहायला मिळतोय आतापर्यंत आपण पाहतोय गोलंदाज सागर पहिल्या दिवसामध्ये देखील आपण पाहिलं इकॉनॉमिकल षटकं त्याने टाकली त्याचा जोरावरती सध्या तरी एक चांगला खेळ तो प्रस्थापित करताना पाहायला मिळाला गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आज देखील पुन्हा एकदा एक चांगली गोलंदाजी तो सिद्ध करतोय शफल झाले होते एक्स्ट्रा शफल झाल्यानंतर पुन्हा आता पायावरती चेंडू आदळतोय षटक झालंय कंप्लीट इथे आला देखील डॉट बॉल एका षटकाच्या अखेरीस 7 धाव फलगती लागल्या जातील टीम आपण पाहतोय मायू 11 धामणगाव संघ त्याच्या विपक्षामध्ये संघ आपण खेळताना पाहतोय सिकंदर स्पोर्ट्स महापोली संघ दोन्ही क्रिकेटच्या पटलावरती या परिसरामध्ये अतिशय नामवंत आणि गुणवंत संघ आहेत अधिराज्य गाजवले क्रिकेटच्या मैदानावरती त्या संघांनी नवीन गोलंदाज तयार झाला मैदानावरती दुसऱ्या षटकासाठी मिस्टर राजेश पवार एक्सपिरियन्स कंपेनियर गोलंदाज आहे ज्याने सलगच्या 2 मॅचेस मध्ये 2 मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील घेतलाय ॲज अ गोलंदाजीच्या जोरावरती म्हणजे चांगल्या शैलीचा गोलंदाज आहे एक जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते जबरदस्त बॅटिंग करावी लागेल इथनं कारण या कालची मॅच आपण अंतिम मॅच पाहिली गावदेवी धान्य विपक्षामध्ये संघ खेळ होता जय हनुमान पोगाव संघ आणि पोगाव संघाने तब्बल
तीन षटकांमध्ये फक्त त्याने धावा जमा केल्या होत्या, 15 धावा होत्या. शेवटच्या त्या नीरजच्या षटकामध्ये तब्बल 22 धावाल्या, 37 झाल्या, 38चं टार्गेट ठेवलं. आणि असं वाटलं पहिला चेंडू राजेश पवार इथे पहिल्या चेंडूमध्ये चेंडूला उडवलाय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. षटकार. थँक्यू. जिथे पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला सागरने जबरदस्त गोलंदाजी केली आणि तिथनं असं वाटलं होतं की राजेश पवार सध्या तरी 2 मॅचेसमध्ये इकॉनॉमिकल षटकांमध्ये जबरदस्त गोलंदाजी त्यांनी इकॉनॉमिकल षटकं टाकली होती. आणि इथनं मला असं वाटलं की कदाचित तो चांगला खेळ प्रस्थापित करेल. मात्र पहिल्या चेंडूवरती इथे आक्रमण केलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा इथे आता सन्मान दिलंय. एक सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना एक षटकार आल्यानंतर लगेच कमबॅक करणारा चेंडू टाकला, लगेच त्याला सेन्सिबल क्रिकेट दाखवलं गेलं आणि इथनं 2 धावा कन्वर्ट झाल्या. आणि पहिल्या षटकामध्ये ज्या धावांचा ओघ रोखला होता त्या धावांचा ओघ आता येताना पुन्हा एकदा सुरू झालाय. आता कमबॅक केलंय. कारण राजेश पवारवरती प्रामुख्याने आक्रमण करणं तेवढं सोपं नाही. कधी व्हेरिएशन टाकेल, कधी कटर, इन कटर, आउट कटर, कधी स्विंग, कधी फास्टर चेंडू डिलिव्हर करेल हे सांगता येत नाहीये. कारण त्याच्या हाताची ॲक्शन जर आपण पाहिली, हाय ना ॲक्शन जर आपण पाहिली तर कुठेतरी रीड करताना थोडी अडथळा निर्माण तर होतोय फलंदाजाला. सध्या फुलर लेनचा चेंडू टाकला तिथे त्याने थांबवलं या चेंडूवरती. फुलटॉस आहे, फटका फसला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो. इथे प्रयत्नाला सध्या यश मिळालं नाहीये. 2 धावा कंप्लीट. तिसरा प्रयत्न सुरू आहे. तिसरी होईल काय ते कंप्लीट पाहावं लागेल. आणि इथे 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. शूट खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिली. अतिशय जबरदस्त रनिंग बिटवीन आपण पाहिली. ज्या ठिकाणी झेलचा प्रयत्न होता आणि खूप दूरवरनं चेंडूवरती येण्याचा प्रयत्न केला, झेल शक्य नव्हती. मात्र अतिशय चांगला चपळ खेळाडू त्या ठिकाणी होता. स्क्वेअरलेगच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मी असंच त्यासाठी म्हणलं नाही, कारण अगदी चांगला प्रयत्न त्याने केला आणि प्रयत्न करत राहणं गरजेचं आहे. मॅच विजेता संघ एक ट्रॉफीसाठी एकदा राहणार आहे. त्याच्यामुळे हे प्रयत्न, ही धडपड, ही धावपळ सध्या सुरू आहे. आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला सहजासहजी मिळत नाही. त्यासाठी धडपड, धावपळ सर्वच करावं लागत असतं, प्रयत्न करावं लागत असतात. आणि प्रयत्न करत राहा. प्रयत्नांती परमेश्वर आपण नेहमी म्हणतो. आणि प्रयत्न करत राहा. फळ देणं न देणं ते ईश्वराच्या हातामध्ये असं. आणि आज या 2 पैकी कोणत्या संघाला इथे प्रयत्नानं यश मिळेल, कोणत्या संघाला पराभवाच्या छायेत जावं लागेल. इथे फुल टॉस चेंडू आहे, त्याला देखील लॉफ केले. चेंडू जाईल सीमा पार. इथे आला सुपीच्या पाठमधून हा दमदार षटकार. इथे पुन्हा शफल झाले तर क्रॉस बाटेत फटका खेळण्याचा प्रयत्न. इथे आलाय डॉट बॉल. आणि वारंवार एकच सांगितलं तर गोलंदाज याच टप्प्यावरती चेंडू टाकायचा आहे. मात्र कुठेतरी चुकीचा चेंडू टाकायला गेला, त्याचा परिणाम खूप वाईट झाला. कारण 2 षटकाला षटकामध्ये आले. धावसंख्या झाली आहे 26. या षटकामध्ये तब्बल 24 धावा झाल्या. 24 रन्स.
मॅचला सुरुवात करतोय. 2 षटकामध्ये 24 धावा 12ची सरासरी गाठली आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतो तेजस आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू तिसऱ्या षटकामधील समोर असेल अरबाज पटेल. जमेची बाजू राहिले, विकेट अजून एक देखील गमावलेला नाहीये. चांगला चेंडू पिचिंग झाला, मात्र कुठेतरी नाराजी व्यक्त केली आहे, कारण हा फटका जर बॅटवरती आला असता तर षटकाराच गेला, कारण थोडा खराब चेंडूचा शफल झाले होते, मात्र थोडा वेग जास्त पाहिला चेंडूवरती म्हणून हा चेंडू बॅटवरती आला नाहीये. इथनं आलाय डॉट बॉल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पुढा टाकला चेंडू, इथे फटका फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये, स्वतः गोलंदाज तिथे पोहोचले. तदवरती 2 धावा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. 2 धावा होतील इथे कंप्लीट. काय घडले पाहावं लागेल. 2 धावा इथे कंप्लीट नाही. इथे फलंदाज होईल बाद अरबाज पटेल. मोठी विकेट आली रनआउटच्या स्वरूपामध्ये. स्ट्रॉंग अपील आणि पंचाने देखील सांगितलं हा खऱ्या अर्थाने पॉपिंग क्रीजला बॅट ग्राउंडेड झाली नाहीये आणि इथनं अरबाज पटेलला बाद करून पाठवलाय. पहिली विकेट आली, पहिला फलंदाज होईल बाद. टीम सिकंदर स्पोर्ट्स महापुरी संघाला धक्का पहिला. घेऊन आता खेळावं लागेल. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे तिथे उपस्थित. झेल कॅच ड्रॉप. आसिफला जीवनदान दिलं. इथे किती माग ठरेल ते पाहावं लागेल. सोपी सहज झेल होती, प्रयत्न केले मात्र त्या हाताला चेंडू लागला नाही. तिथनं कॅच ड्रॉप झाले आणि 2 धावा कंप्लीट झाल्या. महत्वाचं एकच राहिलं झेलवरती, कारण आसिफ शेखला जीवनदान मिळालंय आणि ते जीवनदान कितपर्यंत महागा ठरेल ते पाहावं लागेल. फिल्डिंग थोडीशी चेंजेस पाहायला मिळतात फिल्डिंग क्षेत्रामध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इथे देखील संधी होती, दोन्ही चेंडूवरती 2 विकेट मिळवण्याची संधी होती, ती गमावली आहे. चांगला चेंडू, चांगला टप्प्यावरती चेंडू टाकला गेला. 28 धावसंख्या स्थिरावली आहे आणि अगदी योग्य टप्पा तोलून मोजून मापून चेंडू टाकले जात आहेत आणि जणू एखादा नाणं ठेवलं जातं, त्या नाण्यावरती चेंडूची डिलिव्हर करताना पाहायला मिळतोय. एक जबरदस्त ॲक्शन आणि योग्य टप्प्यावरती लाईन अँड लेंथवरती, दिशेवरती नियंत्रण, सर्वच गोष्टींवरती परफेक्शन. गुड क्वालिटीची गोलंदाजी सध्या पाहायला मिळते. तेजसकडनं पाहायला मिळाली. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा आलाय डॉट बॉल. झालं षटक कंप्लीट 3 आणि धावसंख्या झाली 3 षटकानंतर 28 धावा 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सुफी आतापर्यंत 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी करत होता, मात्र या षटकामध्ये त्याला लय मिळाली नाहीये. आणि धामणगाव संघाचा विचार केला, तब्बल आपण 3 षटकांसाठी 15 मिनिटे दिली होती, त्यांनी फक्त 10 मिनिटांमध्ये
हे 3 षटकं कंप्लीट केलीत पहा. एक जबरदस्त एफर्ट्स लावले. जिथे 10 मिनिटांमध्ये 2 षटकं कंप्लीट होत त्या ठिकाणी 2 षटकांच्या ऐवजी 10 मिनिटांमध्ये त्याने 3 षटकं कंप्लीट केलेत. हे स्पोर्ट्समॅन स्पिरिट या ठिकाणी दाखवलं गेलं. फक्त 2 झेल आपण पाहिले. दीपकच्या हातात एक झेल सुटली आणि उदयच्या हातामध्ये एक झेल सुटली. त्या 2 कॅच ड्रॉप नंतर आपण विचार केला. चांगले एफर्ट्स या संपूर्ण गोलंदाजाने लावलेत. गोलंदाजी चांगली राहिली आहे आणि गोलंदाजी चांगली राहत असताना आपण देखील पाहिलंय का तिथनं एफर्ट्स लावण्याचं काम योग्य केलं. चौथ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आणला गेलाय बॉलिंग ट्रॅकवरती. चौथ्या आणि अंतिम षटकासाठी ज्या ठिकाणी स्लॉगरचा षटक आपण ज्याला संबोधतो त्या षटकामध्ये फलंदाजाच्या मनामध्ये एकच संभ्रम असो की या चेंडूवरती मला षटकार मारायचे आहेत, चौकार मारायचे आहेत. सूरज गुळवी आलाय बॉलिंग ट्रॅकवरती. पहिला चेंडू पुढा टाकला बाता तिथे फिरवायचा प्रयत्न केला. इथे पंचाने घोषित केला व्हाईट बॉल आणि कुठेतरी बॅटिंगचा रीच जो आहे तो ओळखलाय. विकेट किपर असेल, संघाचे संगणक असतील आणि गोलंदाजांनी आणि त्याच टप्प्यावरती चेंडू टाकण्याचा एकच प्रयत्न केला जातोय. कुठेतरी खेळाडूपासून फलंदाजापासून दूर त्याच्या रीच पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे फुलटॉस होता मात्र लवर फुलटॉस होता त्यावरती मोठा फटका कन्वर्ट झाला नाहीये. मात्र अगदी पायांवरती चेंडू हाताला गेला. कुंदे स्पोर्ट्स कुंदे टीमचे खेळाडू सुनील थालके, कपिल थालके यांना विनंती करतो आपण या इकडे मंचावरती. आणि सुनील थालकेचा जलवा आपण काल पाहिलाय. 11 चेंडू 11 चौकार. या सुनील थालके आपण इकडे या मंचावरती. आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. आणि जे कोणी कुंदेगावचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, खेळाडू, प्रेक्षक वर्ग इथे उपस्थित असेल त्यांना विनंती असेल की आपण मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. ही आपल्या कुंदेकरांची स्पर्धा आहे आणि या कुंदेकरांच्या स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रॉस वाटेड फटका आहे तिथे पहा. झेल पुन्हा एकदा ड्रॉप झाली आहे. थोडी अवघड होती मात्र एक धाव तिथे कन्वर्ट झाली. दुसऱ्याचा प्रयत्न इथे होणार नाहीये. आसिफ शेखला स्ट्राईक इथे आणला गेला आणि सुफीने एक षटकार तर ठोकला. तदनंतर त्याने थोडंफार स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. लगातारचे 3 डॉट चेंडू त्याने फेस केले. एक षटकार मारल्यानंतर मात्र इकॉनॉमिकल जर पाहिलं तर प्रत्येक चेंडू 2 धावा म्हणजे षटकार मारून देखील तेवढ्या मोठ्या धावा त्यांनी गाठू शकला नाही. तेवढा उच्चांक त्या 3 चेंडूवरती आणू शकला नाहीये. चांगली इकॉनॉमिकल षटकार. कुठेतरी रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे गोलंदाजी करताना. स्विचेट खेळण्याचा प्रयत्न आहे. क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. खाली क्षेत्र आहे. बॅकवर्ड पॉईंटवरचा क्षेत्ररक्षक अगदी थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये वेगाने धावत गेले आणि तिथनं चेंडूला अडवलं गेलं. तिथनं 2 धावा कंप्लीट झाल्यात. आतापर्यंत सूरज गुळवी जबरदस्त गोलंदाजी करतोय आणि ज्या जणू एखादा टप्पा सेट केला प्रत्येक गोलंदाज त्या टप्प्यावरती विकेट किपरचा माइंडसेट ओळखला. हे स्वतः त्याने केलं. भावेश आहे त्या ठिकाणी यष्टाच्या पाठीमागे आणि खऱ्या अर्थाने चांगली फील्डची विवेचना आपण पाहिली. त्याच योग्य टप्प्यावरती चेंडू टाकणं, त्याच टप्प्यावरती चेंडूची लाईन आणली, फलंदाजापासून दूर ठेवणं चेंडू, या सर्व बाबींचा विचार करून गोलंदाजी चांगली केली जाते. इथे पहा पंच या ठिकाणी घोषित करतात व्हाईट बॉल आलाय. इथे देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. इथे थोडाफार स्ट्रगल पाहायला मिळतोय. या मॅचचा आनंद घेण्यासाठी आमचे मित्र अक्षय भोईर आणि पंकज भोईर यांच्याकडे धामणगाव टीमला शुभेच्छा आल्यात. थेट राजस्थानवरून त्या मॅचचा आनंद घेत आहेत. आम्ही देखील त्यांचं स्वागत करूया स्पर्धेच्या वतीने आणि या धामणगाव टीमला त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यात त्याचा आम्ही स्वीकार करतो. जबरदस्त मॅच पाहायला मिळतीये. फुल टॉस आहे त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक आहेत. मस्तक पे दस्तक. एक टप्प्याने चेंडू होईल फरार.
फुल टॉस वरती इथे एक जबरदस्त फटका कन्वर्ट केला आणि चेंडूला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. स्काउ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये विचार केला तर क्षेत्ररक्षक होते, त्याच्या अगदी थोडा पुढे चेंडू पडला, तिथनं एवढा बाउन्स झाला, सरप्राईज दिली पाहायला मिळाली. इथे देखील अलाउंड द कार्पेट पुन्हा चेंडू चाललाय घरंगळ. त्या ठिकाणी एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्याचा प्रयत्न झाला, दोन कंप्लीट. तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, तिसरी कंप्लीट झाली आहे. इथे सध्या फेकाफेक चालू आहे, चौथी कंप्लीट होईल का पाहावं लागेल. नाहीये. आसिफ शेख थोडे धडपडले, हातात बॅट निसटता राहिले, कॅप कुठेतरी पडल्यानंतर नंतर फक्त जिथे सिंगल होती त्या ठिकाणी 3 धावा कंप्लीट झाल्या. चौथ्याचा प्रयत्नामध्ये फलंदाज बाद आणि 4 षटकांच्या अखेरीस धावा झाल्यात. 41 रन्स. 42 धावांचं टार्गेट सध्या सेट केले आणि आता त्या 42 धावा करण्यासाठी तत्परतेने प्रयत्न तर करतील, मात्र त्या अगोदर आपण टॉस करूया. सावे स्पोर्ट सावे संघ उपस्थित झालाय, मात्र टीम गणेशपुरी संघ इथे उपस्थित नाहीये. अगर आला असाल तर आपला टॉस या ठिकाणी आपण करणार आहोत. चला मॅचला आपण सुरुवात करत आहोत. पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंग मध्ये सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या सकाळच्या सत्रामध्ये एक चांगला पहिलाच बिग सामना आपण पाहतोय. इथे आपण 41 धावा झालं, 42चं टार्गेट सध्या दिलंय. ऑलरेडी आपण पॅनलाइज केले संघाला. सध्या मॅचला आपण सुरुवात करत आहोत. लेट आलं सागावला, त्यांना पॅनल्टी 3 रनची. ते टी शर्ट देऊन द्या. आता टी शर्ट कोण आम्हाला नको दिला. गणेशपुरी संघ आपण इथे उपस्थित झाला असता तर आपण आयोजकांशी लगेच संपर्क साधा. आपला टॉस या ठिकाणी आम्ही करत आहोत.
चला गणेशपुरी संघ आपण टॉस या ठिकाणी संपन्न करत आहोत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाले. तब्बल 41 धावा केल्यात. 42 टार्गेट सेट केलाय. बॉलिंग ट्रॅक वरती वसीम आलाय. नन्ना मुन्ना शॉट डायनामिक पॅकेट ऑफ टीम महापोली. एक वेगवान गोलंदाज स्ट्राईक वरती आपण पाहायला मिळेल. फलंदाज लेफ्टी बॅटर आपण पाहतोय. सावे टीम आपल्या इथे कॅप्टन उपस्थित करा. सन्मानित जितेंद्र जाधव यांचं देखील शुभागमन झालं. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय वेलकम आणि विनंती करतोय आपण मंचावरती या. जितेंद्र जाधव आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीने आम्ही करतोय सहर्ष स्वागत वेलकम. मॅचला सुरुवात करतोय. वसीम आला बॉलिंग ट्रॅकवरती. समोर जर आपण पाहिला तर फलंदाज आहे चेतन ठाकरे. त्याच्या सोबतीने आपण पाहिला संघाचा तारणहार संघाचा मुखिया ज्याला आपण संबोधतो मिस्टर सतीश माळी बॅटिंग साठी सज्ज झालाय. अनेक मैदानावरती आपल्या नावाचा विक्रम स्वतःच मोडीत काढण्याचं नाव चर्चेमध्ये असणारा खेळाडू सतीश माळी. पहिला चेंडू सुरुवात केलेल्या डावाला. पहिल्या चेंडूवरती अगदी फुललेला चेंडू आपण पाहिला. तिने यशांना सोडून जाणार चेंडू पंचाने घोषित केला आणि इथनं पाहायला मिळाला पहिलीच लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धाव इथे कंप्लीट झाली आहे. सामना 3-3 षटकांचे असणार आहेत. लक्ष द्या आपण कारण आजचा शेड्यूल खूप मोठा आहे. कारण आजच्या दिवसात शेड्यूलमध्ये अजून आपण 3 मॅचेस ॲड करणार आहोत. त्यात ही चौथी मॅच आली आहे. कारण सेमीफायनल 1 सेमीफायनल 2 फायनल प्लस ही पेंडिंग मॅच 4 मॅचेसचा शेड्यूल आपला एक्स्ट्रा आहे. गणेशपुरी टीम ऑन द टॉस आणि इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. नेक्स्ट मॅच आपण त्याची पाहणार आहोत. आजच्या दिवसामधील पहिला सामना पहिल्या फेरीमधील 6 फूट 6 विपक्षामध्ये गणेशपुरी. वसीमला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. ज्याने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये नव्हे तर संपूर्ण परिसरामध्ये आपल्या नावाची छाप सोडली आहे गोलंदाजी करताना वसीम. लेट कटचा फटका पहा. नजाकत पहिली क्लास पहिला सतीश माळीचा. इथे चेंडू जाईल थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. सीमा पार दमदार चौकार. सतीश माळी मात्र आज नजाकत क्लास त्याचा आपण पाहिला चौक्यावरती. एक जबरदस्त फटका एक्झिक्यूट केला आणि जिथे अगदी अलाउन द कार्पेट वेगाने चेंडू फरार झाला. इथे पाहावं लागेल थोडी मी म्हणेन वाईट बॉल तर जणू आलाय. मात्र सतीश माळी म्हणत असेल हा चेंडू षटकार जायचा होता. मात्र तिथने एक प्लस मध्ये धाव मिळाली. थोडा डगआउट मध्ये खूप जल्लोषाचं वातावरण आपण पाहतोय मयू 11 धामणगाव संघाचा आणि जल्लोष करणं देखील स्वाभाविक आहे. मॅच क्वालिफायरचे आहे. ट्रॉफीसाठी हकदार होणार आहात या विजेता संघ. पुन्हा आता क्लासिकल अंदाजामध्ये अगदी मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित होता. चेंडू अडवला गॅदर केला तद्वरती एक धाव इथे आली आहे. सन्मान्य उमेशजी भोईर धामणगावचे उद्योगपती आहेत त्यांचं देखील या ठिकाणी आपण करतोय वेलकम. सहर्ष स्वागत या उमेश भोईर आपल्या देखील या मंचावरती सहर्ष स्वागत आहे वेलकम. आज धामणगावच्या टीमला सपोर्ट करण्यासाठी खूप सारे जण इथे उपस्थित आहेत. काही जण राजस्थानवरनं काही धामणगाव मधनं शुभेच्छांचा वर्षाव करतात. आम्ही त्याचा स्वीकार करतो. इथे पहा फटका उडवलाय. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक कडक आणि बेधडक षटकार.
पाटील यांचं देखील शुभागमन झालं. आपल्या देखील या मंचावरती आम्ही करतो स्वागत, वेलकम. आणि या टीमचे पुरस्कर्ते प्रशांत भोईर यांना देखील आपण विनंती करूया आपण देखील मंचावरती या, आपल्या देखील सहर्ष स्वागत असेल. मायू 11 धामणगाव संघ काय जबरदस्त बॅटिंग करतोय आणि फलंदाजी करणारा चेतन ठाकरे आला रे आला, ठाकरे आला. पहिल्या चेंडूवरती काय जबरदस्त फटका सजवला, षटकार ठोकलाय. फुलटॉस आहे त्यावरती देखील आक्रमण केले, टायमिंग प्रॉपर. क्षेत्ररक्षक तिथे होता, प्रयत्न लाजवाब होते, मात्र तिथे चेंडू अडवलाय. वा, दाद द्यावी लागत क्षेत्ररक्षणाचे. काय जबरदस्त एफर्ट्स त्याने दाखवले. संघाच्या 4 धावा त्याने वाचवल्या, सेव्ह केल्यात. एफर्ट्सला दाद दिली गेली. जबरदस्त एफर्ट्स या ठिकाणी दाखवले गेले. एवढ्या दूरवरून अगदी वेगाने चेंडूवरती झेपावला आणि तिथं चेंडूला अडवला गेला. पुढचा चेंडू पुन्हा वसीम. इथे देखील डीप एक्स्ट्रा कव्हरचं क्षेत्र खाली आहे. त्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल, थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या बाहेर अजून एक वेगाने चेंडू जाईल, अगदी दन 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 करीत बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय. पुन्हा एकदा चेतन ठाकरेचा वार, चेंडू जाईल सीमा पार. दमदार चौकार. धाव संख्या धाव फलकावरती लागले 19 धावा आणि त्यामध्ये पॅनल्टीच्या 3 धावा आम्ही ऍड करतोय, म्हणजे तब्बल 2 वर 2 22 धावा इथे लागल्यात. काय एफर्ट्स लावले तिथे. चेतन ठाकरे आला रे आला, ठाकरे आला आणि काय फलंदाजी त्यांनी केली आहे. वा, जबरदस्त. जिथनं 42चा टार्गेट आहे त्यामधील पहिल्या षटकामध्ये 22 ठोकल्यात. येणारे चेंडू असेल 18 मध्ये आता करायचे आहेत फक्त 20 धावा, म्हणजे समीकरण सध्या तरी सोपं झालंय. मात्र मित्रांनो, क्रिकेट आहे. कालच्या दिवसाची आपण मॅच पाहिली असेल तर किंवा नसेल पाहिली तरी पुन्हा एकदा सांगेन, गावदेवी धानिव संघाची मॅच होती. समोर प्रतिस्पर्धी संघ होता जय हनुमान पोगाव संघ. 38 धावांचा टार्गेट फक्त होतं 4 षटक्यामध्ये. विश्वनाथ जाधव प्रत्येक मॅच मध्ये चांगला बरसलेला पाहिला आपण. त्या मॅच मध्ये पहा अशी मुवमेंट आली का जिथे कुठेतरी नशिबाची साथ मिळाली, जिथे बाउंड्री होता तिथे कुठे दगडीच्या सहाय्याने चेंडू अडले गेले. 1 साइडेड मॅच जिंकली. या हिशोबाने कुठेतरी शेवटच्या मॅच मध्ये 10 धावेने पराभूत झाले गावदेवी धानिव संघ. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेटच्या पटलावरती कोणताही आकडा तुम्ही गाठू शकता, कोणताही आकड्यावरती तुम्ही रोखू शकता, मात्र ती जिंकण्याची ईर्ष्या, जिंकण्याची जिद्द, चिकाटी तुमच्या अंगी असणं गरजेचं आहे. पहिला चेंडू आपण पाहतोय, आकाश आशिक आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. समोर टाकला, तिथं फिरवला, मात्र एक्स्ट्रा स्विंग पाहिला, तिथं पंच घोषित करतात इट इज व्हाईट बॉल. काहीसे खेळाडू इथे हुशारीने उपस्थित झाले, त्याच्यामुळे सध्या तरी संघावरती थोडंच फार कमी म्हणेन की धावा कमी पाहायला मिळाल्या. मात्र ही अंतिम क्वालिफायरची मॅच आपण पाहतोय. अगदी सेम टार्गेट कालच्या मॅच मध्ये आणि या मॅच मध्ये आपण पाहिलं, थोडंफार सिमिलरिटीज आहे त्या मॅच मध्ये. मात्र मॅच आहे क्वालिफायरची. फटका इथे फसला, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. पकडली जाईल, झेल होईल फलंदाज, फेल सतीश मालिबाद. जसा खेळ हवा होता सतीश मालीकडनं अंतिम मॅच मध्ये तो झाला नाहीये. नवीन फलंदाज दाखल झाला मैदानावरती. संघाचा प्रमुख अस्त्र म्हणून सध्या उदयाला आलेला खेळाडू आहे, उदयोन्मुख खेळाडू मिस्टर भावेश भोईर. परफेक्ट अष्टपैलू खेळाडू या संघाचा. भावेश भोईर षटकार किंग, सिक्सर किंग अशा अनेक विविध नावाने त्याला संबोधलं या धामणगाव गावामध्ये. आणि तोच खेळाडू सध्या दाखल झालाय. शरीर देह यष्टी पाहिले तर मजबूत काठीचा खेळाडू आहे आणि खेळ देखील त्याच्याकडनं मजबूतच होताना आपण अनेकदा पाहिलाय. मात्र जसा उल्लेख जसा आपण केला तो पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट आलाय. पहिली विकेट आले आणि तिथनं आता पाहावं लागेल कशा प्रकारे या मॅचचा मोमेंटम शिफ्ट होईल का. आशिकला आपण पाहतोय मोमेंटम शिफ्ट वरनं एक नक्कीच आठवण आली आहे. ती पुन्हा एकदा तुम्हाला षटकानंतर माहिती नक्कीच पोहोचवेन. मात्र आशिक आलाय. आशिकला आता सध्या चांगली गोलंदाजी करून अगदी योग्य टप्प्यावरती गोलंदाजी करताना संघाला थांबवावं लागेल. समोर मात्र चेतन ठाकरेचं आक्रमण सुरू आहे. समोर अजून एक आक्रमक खेळाडू भावेश भोईर आला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा फेस करेल भावेश.
पहिल्या चेंडू ते उडवला फटका फसला क्षेत्ररक्षक आहे जज होत नाही मात्र तिथे एकदा वाली आहे सध्या मी म्हणे मिस्टेक झाली मात्र भावेशला जीवनदान दिले अशा या मॅच मध्ये क्रुशियल मोमेंट मध्ये अशा कॅचेस ड्रॉप करणं म्हणजे संघाला अडचणी आणण्यामागे तुमचा सर्वाधिक मोठा हेतू किंवा तुमचा योगदान आहे असंच म्हणावं लागेल आजच्या दिवसामध्ये मोठमोठे तगडे संघ आज पाहायला मिळणार आहेत त्यामध्येच या पहिला सामना आपण पाहतो चावे स्पोर्ट चावे विपक्षामध्ये गणेशपूर या दोन्ही संघांचा सामना आपण पाहणार आहोत नेक्स्ट मॅच इथे फटका उडवला चेतन ठाकरे थांबायचं नाव घेत नाहीये पुन्हा एकदा म्हणावं लागेल आला रे आला ठाकरे आला आणि चेतन ठाकरेच्या बॅट मधून आला तिसरा हा जबरदस्त हिट षटकार भूमिका अदा केली आहे हा देखील चेंडू आपण पाहिला एक धाव कंप्लीट झाली आहे पॉइंटच्या क्षेत्र चेंडू पर्यंत पोहोचला ते दोन कंप्लीट तिसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे तीन पहा इथे मॅच मला वाटते अर्ध्या प्रमाणातच सोडली आहे कारण माइंडसेट तसा दिसून आला खूप लेझी क्रिकेट पाहिला जिथे एक होती तिथे दोन दिला दोन होत्या तिथे तीन खर्च केल्या म्हणजे इथे सध्या तरी असंच म्हणावं लागेल की मॅच कुठेतरी सोडण्याच्या दृष्टिकोनातून सध्या विचार सुरू आहे मॅच शेवटच्या षटकापर्यंत आणायचे असेल तर 13 मध्ये आता 9 धावा करायच्या आहेत 9 वाचवायच्या आहेत आता आशिकचा आपण विचार केला पुढचा चेंडू देखील उडवला भावेश भोईरचा वार एकच फटका 440 चा षटका चेंडू जाईल सीमा पार षटकार आवश्यकता आहे आणि आपण इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका T20चा फायनल मॅच पाहिली ज्या ठिकाणी असं वाटत होतं की कुठेतरी इंडिया पराभव होईल 90% असं वाटलं की इंडिया पराभव होणार आहे मात्र ऋषभ पंतची जी ॲक्शन आपण पाहिली अदाकारी पाहिली जिथे कोणत्याही प्रकारची दुखापत नसताना विकेट किपरच्या त्या क्षेत्रामध्ये अगदी जमिनीवरती पडला फिजिओ त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी चेकअप केलं गेलं आणि ती जी मोमेंटम शिफ्ट होण्याचं जे मागचं कारण होतं ते ऋषभ पंत आणि ऋषभ पंतने ते मॅचचा मोमेंटम तोडला डायरेक्टली आणि तिथनं जी कलाटणी मिळाली त्या मॅचला जिथे हेनरी क्लासेन होता तो देखील बाद झाला आणि जिथे असं वाटत होतं हेनरी क्लासेन ही मॅच कंप्लीट करून जाणार काही चेंडू राखून मात्र तिथनं त्या मॅचला हार्दिक पांड्याने त्याची विकेट घेतली मॅचला कलाटणी मिळाली आणि हे क्रिकेटचं स्पिरिट आपण ते पाहिलंय इथे फुलटॉस आहे त्यावरती आक्रमण केलंय चेंडू जाईल सीमा पार सो ब्युटिफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाईक अ वाव सामना जिंकलाय आणि थेट सुपर 4 मध्ये दाखल झालाय टीम प्रशांत भोईर फॅम टीम मयू 11 धामणगाव संघ आणि भावेश भोईर आणि यांच्याशी जेव्हा चर्चा झाली तेव्हा ते म्हणाले होते ज्या वेळेस आम्हाला मॅचला ब्रेक मिळतो